नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? आता बघा थंडी आहे म्हणून जरा उन्हात बसून म्हटलं जरा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्याबरोबर गप्पा मारूया. बघा सकाळ सकाळी ना इकडे इतकी जास्त थंडी असते. आत्ता स्वेटर काढलं म्हटलं उन्हातच व्हिडिओ बनवला तर बरं होईल, नाही तर परत मग थंडीत काय आवाज तर सकाळ सकाळी इतकी थंडी असते काही विचारू नका. थंडीत घरात आतमध्ये पण व्हिडिओ बनवायचं म्हटल्यावर होत नाही. आतमध्ये तर काय दिसतच नाही, अंधारच आहे सगळं आतमध्ये. लाईट वगैरे व्यवस्थित ते काय म्हणतात पडत नाही तिथं. कॅमेरा ठेवायला जागा नसत्या, असं बरेच प्रॉब्लेम येतात. त्यामुळं व्हिडिओ बनवायचं होत नाही. तर काहीतरी डोळ्यात गेल्यासारखं वाटायला लागले का त्या उन्हामुळे. तर मला आता माझा चेहरा व्यवस्थित येतो का नाही ते पण माहीत नाही. तर चेहरा व्यवस्थित आला दिसत नाही आहे, म्हणजे कॅमेरा उन्हाकडं असल्यामुळं. असू द्या आता, काय कसं असेल तसं काढूया. तर काय होतं माहिती आहे का, एखाद्या नात्यात आपण इतके गुरफटले जातो की ते नातं वाचवायसाठी खूप जास्त प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी आपण माघार घेतो आहे. प्रत्येक वेळी वाटते आपल्याला की आता म्हणजे सगळ्यांच्या विरोध जाऊन पण आपण निर्णय घेतो आहे की नाही बाबा मला आता हे टिकवलं पाहिजे. कारण जास्त करून कसं होतं माहिती आहे का, आपण ज्यावेळी चुका करतो, चुका म्हणजे काय, ज्यावेळी आपण एखादं लव्ह मॅरेज असेल तर त्यामध्ये प्रत्येक वेळी असं मन खातं आहे की आपण चुका केल्यात. आणि बायकांच्या बाबतीतच जास्त असं घडते बरं का. कारण बायकांना वाटते की आपण चुका केल्यात, घरचे काय म्हणतील, भाऊ काय म्हणतील, म्हणजे समाज काय म्हणेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण हे करायला जातो आहे, तडजोड करायला जातो आहे. प्रत्येक वेळी तडजोड करतो आहे की नाही आपण हे नातं टिकवलंच पाहिजे. कारण मला माझ्या भावांची भीती असते किंवा घरच्यांना. त्यावेळी आपण काय करतो आहे, नाही माझ्या भावाला त्रास होईल, माझ्या वडिलांना त्रास होईल, असं विचार करून आपण त्यांना जास्त करून टिकवायसाठी प्रयत्न करतो आहे. आपण आपल्या जागी योग्यच असतो आहे, योग्य नसतो असं नाही, पण समोरचा व्यक्ती ह्याच गोष्टीचा फायदा घेतो आहे आणि ज्या काय आपल्या चुका आहेत ते मान्य करायलाच तयार नसतो आहे. मान्य करतच नाही, कधीच करत नाही तो. प्रत्येक वेळी काय झालं की ह्यांचाच फळी काढून उभारतात की नाही मी म्हणतोय तसंच झालं पाहिजे. अरे का, समोरच्या व्यक्तीचं पण काहीतरी अस्तित्व आहे, तिचं पण काहीतरी ऐकून घ्या. प्रत्येक गोष्ट तुमचीच खरी कसं काय होऊ शकते. आणि लव्ह मॅरेज करताना बघा शक्यतो मुली